पुण्यामध्ये फर्स्ट टाईम, एव्हाना महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेकंड टाईम होतं. आणि ही कन्सेप्ट आपल्या पुण्यामध्ये कात्रज या भागामध्ये आंबेगाव जे आहे तिथे प्रिस्टीन पॅसिफिक ह्या सोसायटीमध्ये आम्ही ही कन्सेप्ट आणली, दुधाचं ATM. जे की माझे 2 पार्टनर्स आहेत, अभिषेक पन्हाळे आणि सचिन इंगवले. या तिघांनी मिळून आम्ही एक कन्सेप्ट आणली. आता हे दूध येतं कुठून आणि ह्याची गॅरंटी आम्ही का देतोय? कारण आम्ही अशा फार्मरकडून, शेतकऱ्याकडून दूध घेतोय की ज्याचा म्हणजे आमच्या सल्ल्याने तिथं खाऊपिऊ घातलं जातं आणि शुद्धतेची हमी दिली जाते किंवा भेटू शकते. तर अशा शेतकऱ्याकडून आपण घेतो आणि त्यामुळं आम्हाला एक गॅरंटी आहे की चांगल्या दर्जाचं दूध इथं मिळेल. आता आपण पाहूयात की ही जी ATM कन्सेप्ट आहे ती वर्किंग कशी करते. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही एक नाशिकची पार्टी आहे आत्मील म्हणून, आणि ते दोघंही भाऊ इंजिनियर आहेत. त्यांच्या आणि आमच्या दोघांच्या विचाराने अशा प्रकारचं आम्ही एक कस्टमायझेशन करून पूर्ण SS बॉडीमध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलं. आता ह्याचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मॉडिफिकेशन आम्ही आमच्या गरजेनुसार केलेल्या आहेत. तर आम्हाला असं जाणवलं की जवळपास गुगल सर्वे ज्यावेळी केला 70% वरती हे म्हशीचं दूध लागतं आणि साधारणतः एक 25 ते 30% जे आहे ते गाईचं दूध लागतं. त्या हिशोबानं आम्ही ह्याच्यामध्ये 2 टँक ठेवलेले आहेत. तर हा समोरचा जो डिस्प्ले वगैरे दिलेला आहे हे फ्रंट बॉडी आहे, परंतु बॅक साईडला असे 2 त्याच्यामध्ये टँक बसवलेत. अशा प्रकारचा टँक आहे ज्याच्यामध्ये आपण दूध ओततो. एक म्हशीचा 200 लिटरचा आहे, गाईचा 100 लिटरचा आहे. की ह्याच्यामध्ये चिलर आहे, त्याच्यामुळं उन्हाळा असू देत किंवा काही असू दे, सर्वसाधारणपणे 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत दूध याच्यामध्ये थंड राहतं. आणि ते थंड राहिल्यामुळं काय होतं की दुधाची गुणवत्ता टिकून राहते आणि ग्राहकांना उच्च दर्जाचं असं चांगलं दूध मिळतं. मित्रांनो, आता आपण बघूया की हे मिल्क ATM काम कसं करतं. तर आपण जनरली प्लास्टिक चा प्रसार नको, प्रचार नको म्हणून शक्यतो काचेची बॉटल किंवा स्टीलची केटल वापरतो. तर आता आपण एक डेमो पाहूयात. तर ही काचेची बॉटल जेवढी आपण इथं ठेवतोय, इथं वरती आम्ही मार्किंग केलेलं आहे म्हैस आणि गाय, म्हणजे बफेलो आणि काऊ. तर अशा रीतीनं आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. तर हे आपलं असं रॉयल 3 मिल्क ATM हे आपलं कार्ड आहे. आता हे इथं फक्त टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर असा डिस्प्ले होतो. आता त्याच्यामध्ये मी बफेलो मिल्क सिलेक्ट केलं. या बफेलोमध्ये आता आपण 750 ml काढूयात. ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही की दूध कसं पडतं आणि याच्यामध्ये पूर्ण दुधाची क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यामध्ये असणारं फॅट कंटेंट लक्षात येईल. आणि ज्या पद्धतीनं दुधाची क्वालिटी आणि फॅट आहे तर तुम्ही पाहू शकता की प्युअर दूध आपल्या हे ATM द्वारे आपण ग्राहकासाठी ठेवतोय. आपण बघू शकता की 88 वर्षाचे लोहिटे काका सुद्धा आमच्या रॉयल 3 मिल्क ATM मधलं दूध घेऊन जातात दररोज. एक छोटा मुलगा सुद्धा घेऊन जातो. अशा रीतीनं रॉयल 3चा उपयोग प्रत्येक जण करतोय. थँक्यू.